राज्यातील राजकारण आता आगामी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा तापू लागलंय। 13 मे 2026 ला विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ संपत असून या रिक्त होणाऱ्या जागांसाठी राजकीय मोर्चे बांधणीला वेग आलाय। एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्यानं भाजपमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चढाओढ सुरू झाली आहे। विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहता भाजपचे 5 उमेदवार निवडून येऊ शकतात, मात्र पक्षाकडे इच्छुकांची यादी खूप मोठी आहे। विशेषतः ज्या नेत्यांना नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत संधी मिळाली नाही त्यांना आता विधान परिषदेसाठी फील्डिंग लावायला सुरुवात केली आहे। केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुतेंसोबतच आणखी काही परिषदेसाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर भाजपाचे 4 आमदार सध्या निवृत्त होत आहेत। रणजितसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर या आमदारांचा यात समावेश आहे। यापैकी कोणाला पुन्हा संधी मिळते की पक्षाकडून नवीन चेहऱ्यांना वाव दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।